मित्रांनो, भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला अपार आय डी कार्ड हे काढून घ्यावं लागणार आहे. अपार आय डी कार्ड, मग तो विद्यार्थी बालवाडीचा असो किंवा मग तो डिग्रीचा असो, प्रत्येक विद्यार्थ्याला, भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला हे अपार आय डी कार्ड आता लागणार आहे. जसं आधार कार्ड हे तुमची ओळख आहे, तसंच अपार आय डी कार्ड हे प्रत्येक विद्यार्थ्याची ओळख असणार आहे. त्याची ती पूर्ण शैक्षणिक ओळख ही अपार आय डी कार्ड असणार आहे. आता अपार आय डी कार्ड म्हणजे काय? तर अपार म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री नंबर. हे एक आय डी कार्ड असणार आहे, ज्याच्यावर त्या विद्यार्थ्याचं नाव, जन्मतारीख आणि काही 12 अंकी नंबर दिलेला असणार आहे. आणि हे जे अपार आय डी कार्ड आहे ते आधार कार्डवरूनच बनणार आहे. म्हणजे आधार कार्डवरून ते काही माहिती घेतली जाईल, आधार कार्डला ते जोडलं जाईल आणि नंतर जेव्हा अपार आय डी कार्ड असेल त्या आय डी कार्डला तुमची पूर्ण शैक्षणिक माहिती ही जोडली जाणार आहे. म्हणजे तुमचं मार्कशीट असेल, तुम्ही कोणत्या शाळेत होतात, कॉलेजमध्ये होतात, डिग्रीसाठी कोणत्या कॉलेजला गेलात, डिग्रीचं सर्टिफिकेट असेल, किंवा तुम्ही जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना स्पोर्ट्समध्ये भाग घेतला तर त्या स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल, किंवा ऑलिम्पियाड, स्कॉलरशिप, सगळं जी काही तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील, माहिती असेल तुमची शाळेची, कॉलेजची, सगळी माहिती या अपार आय डी कार्डला जोडली जाणार आहे. आता या अपार आय डी कार्डचा फायदा काय असणार आहे? तर बघा, समजा काय होतं की तुम्ही समजा एक शाळा सोडली आणि दुसऱ्या शाळेत तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सगळे कागदपत्रे सोबत घेऊन जावे लागतात. की शाळेतून तुम्ही कॉलेजमध्ये गेलात तिथे तुम्हाला सगळे कागदपत्र परत दाखवावे लागतात, किंवा मग तुम्हाला कुठे जॉब करायचा तर तुमचे सगळे शाळेचे, कॉलेजचे, डिग्री, सगळे सर्टिफिकेट, सगळे कागदपत्र तुम्हाला परत परत हे दाखवावे लागतात, ते सोबत घेऊन फिरावं लागतं. पण या अपार आय डी कार्डमुळे काय होणार आहे बघा, तुम्ही जर ते अपार आय डी कार्ड तिथे दाखवलं किंवा जर तो 12 अंकी नंबर जरी सांगितला तरी त्यांना तुमची सगळी माहिती मिळणार आहे. तुमची शाळेची, कॉलेजची, डिग्रीची, मग किती मार्कशीट कोणते होते, काय तुमची डिग्री होती, सगळी पूर्ण डिटेल्स त्यांना त्या अपार आय डी कार्डमुळेच मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचे कागदपत्र घेऊन फिरायची गरज नाही. आता अपार आय डी काढण्याचे 2 भाग आहेत बघा, एक तुमचं बालवाडी ते 12वी पर्यंतचं आणि एक त्याच्यानंतरचं. आता जे बालवाडी ते 12वी पर्यंत असतील त्यांना अपार आय डी स्वतः काढायची गरज नाही. त्यांची शाळा किंवा जी कॉलेज असतील 12वी पर्यंत ते तुम्हाला अपार आय डी कार्ड काढून देणार आहेत. त्याच्यासाठी फक्त काय, त्यांच्याकडून एक फॉर्म आहे, तुम्हाला एक फॉर्म देतील. त्या फॉर्मवर तुम्हाला तुमच्या आईवडिलांची, घरच्यांची सही घ्यायची आहे आणि त्यांची सही घेऊन दिल्यानंतर तुम्हाला तुमचं अपार आय डी कार्ड तुमची शाळा किंवा कॉलेजेस काढून देणार आहेत. आणि यातला दुसरा भाग जो आहे 12वी नंतरचा, म्हणजे ज्यांची 12वी पूर्ण झालेली आहे, जे डिग्रीला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला आहेत, त्यांना जर अपार आय डी कार्ड काढायचं असेल तर त्यांना ते स्वतः काढता येणार आहे. आता स्वतः काढण्याची जी पूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण या व्हिडिओमध्ये आपण नीट बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हे अपार आय डी कार्ड घरच्या घरी कसं काढायचं हे पूर्ण नीट समजून जाईल. तोपर्यंत चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशनची घंटी प्रेस करून ऑल नोटिफिकेशन चालू करा. आता हे अपार आय डी हे काढायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागेल अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, म्हणजे एबीसी, जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे एबीसी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स. याच्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स ही जी साईट आहे बघा, याच्या एबीसी आयडी जर तुम्ही टाकलं, सर्च करलं तर एबीसी आयडी ची साईट आहे, याची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओच्या. त्याच्यामध्ये तुम्ही आलात अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटच्या वेबसाईटला आलात, इथे तुम्हाला काय करायचं बघा, इथे तुम्हाला करायचं स्टुडंटचं ऑप्शन सिलेक्ट करायचं. इथे वरती स्टुडंटचं ऑप्शन आहे, ते स्टुडंट सिलेक्ट करायचं आणि स्टुडंट सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला काय करायचंय, इथे लॉग इन करायला सांगेल. आणि लॉग इन कुठे करायचंय? डिजी लॉकरला. आता बऱ्याच जणांनी डिजी लॉकरचं अकाउंट ऑलरेडी उघडलेलं आहे. ऑलरेडी उघडलं असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता, मोबाईलचा वापर करू शकता, मोबाईल नंबर आणि पिन टाकून. जर तुम्हाला पिन तुम्ही म्हणजे अकाउंट उघडताना पिन दिला होता तो पिन टाकून आणि मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता. ते तुम्ही युजर नेमनी करू शकता. युजर नेम जे तुम्ही दिलं होतं अकाउंट उघडताना ते तुम्ही टाकू शकता, युजर नेम, पिन किंवा अदर्स ऑप्शन दिलेले आहेत. पण समजा तुमचं ऑलरेडी इथे अकाउंट नाहीये, डिजी लॉकरला तुम्ही अकाउंट उघडलेलं नाही, तर तुमच्याकडे साइन अपचं ऑप्शन आहे. साइन अपवर क्लिक केल्यानंतर तुम्ही डिजी लॉकरचं अकाउंट उघडू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा, एक मोबाईल नंबर जो तुमच्या आधार कार्डला जोडलेला आहे तो टाकायचा. तुम्हाला ओटीपी येणार आहे, ओटीपी इथे टाकायचा. व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करायचं, ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं, सिलेक्ट आयडेंटिटी टाईप, सिलेक्ट आयडेंटिटी टाईप करायचं. सिलेक्ट आयडेंटिटी टाईप म्हणजे कोणत्याने तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायचं, तुम्ही आधार कार्ड सिलेक्ट करायचं, आधार नंबर टाकून घ्यायचा, पूर्ण नाव टाकायचं, फुल नेम म्हणजे जे आधार कार्डवर फुल नेम असेल ते टाकायचं, डेट ऑफ बर्थ टाकायचं आधार कार्ड नुसार, जेंडर सिलेक्ट करायचं, एक युजर नेम, तुम्हाला जे काही युजर नेम चांगलं वाटतं, ठीक वाटतं ते युजर नेम इथे टाकायचं. खाली पिन सांगितलेला, जो पिन लक्षात राहील, पास पिन म्हणजे पासवर्ड एक प्रकारचा, तो पिन टाकायचा, तो लक्षात ठेवावा लागेल. नंतर कन्फर्म की पिन करायचं आणि आय कन्सेंट आहे, जे आय कन्सेंटवर क्लिक करायचं आणि मग व्हेरीफायवर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर सगळी माहिती टाकून व्हेरीफाय टाकल्यानंतर तुमचं अकाउंट उघडलं जाणार आहे. अकाउंट उघडल्यानंतर परत लॉगिन पेजला यायचं, मोबाईल नंबर टाकायचा आणि तुमचं पिनलेस ऑथेंटिकेशन केलं तर पिन टाकायची गरज नाही, आय कन्सेंट करायचं. साइन इन केल्यानंतर ओटीपी येणार आहे मोबाईल नंबरला, मोबाईल नंबर तो ओटीपी टाकायचा आणि साइन इन पूर्ण करायचं. साइन इन एकदा पूर्ण ओटीपी टाकून मग पूर्ण होणार आहे. आता याच्यानंतर ओटीपी इथे बघा, इथे अलाउ करायचं, खाली परमिशन द्यायची आहे, खाली जे अलाउ ऑप्शन आहे अलाउ करायचं. त्यांना अलाउचं क्लिक केल्यानंतर तुम्ही आता इथे लॉग इन होणार आहात. ठीक आहे, आता इथे आल्यानंतर आता इथे तुम्हाला काय करायचं बघा, इथे काही गोष्टी टाकायच्यात. तुमचा अपार आयडी काढण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी टाकायच्या. आयडेंटिटी टाईप,
तर आयडेंटिटी टाईप मध्ये बघा काय रोल नंबर आहे, तुमच्याकडे जर रोल नंबर असेल रोल नंबर टाकू शकता, रजिस्ट्रेशन नंबर आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकू शकता, एनरोलमेंट नंबर आहे कॉलेजमध्ये एनरोलमेंट करताना जर एनरोलमेंट नंबर असेल तर टाकू शकता, किंवा न्यू ऍडमिशन असेल तर न्यू ऍडमिशन सिलेक्ट करू शकता, किंवा काहीच माहिती नसेल तर नन पण सिलेक्ट करू शकता. समजा न्यू ऍडमिशन आपण सिलेक्ट केलं, न्यू ऍडमिशन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली काय विचारलं त्याने की तुमचं हे कोणतं आहे, तुमची युनिव्हर्सिटी कोणती आहे, म्हणजे तुमचं कोणती युनिव्हर्सिटी आहे ते युनिव्हर्सिटी तुम्हाला कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे, जे काही असेल तुमची ती युनिव्हर्सिटी इथे सिलेक्ट करून घ्यायची. आणि युनिव्हर्सिटी सिलेक्ट केल्यानंतर ही सिलेक्ट केल्यानंतर तुमचं ऍडमिशन इयर कोणतं आहे, समजा ऍडमिशन इयर कोणत्या इयरला तुम्ही ऍडमिशन घेतात ते इयर ऑफ ऍडमिशन तुम्ही सिलेक्ट करायचं आणि मग सबमिट करायचं. हे सबमिट केल्यानंतर इथे तुमचं अपार आयडी जनरेट झालेला आहे बघा. हा अपार आयडी जो दिसतोय तुम्हाला 12 अंकी नंबर तो तुमचा जनरेट झालेला आहे. आता हा त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, गो टू डॅशबोर्डला जायचं. गो टू डॅशबोर्डला म्हणजे तुम्हाला अजून माहिती बघण्यासाठी आता गो टू डॅशबोर्डला आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे पूर्ण क्रेडिट पॉईंट दिसणार आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला ही तुमची आता अपार आयडी जनरेट नंतर पूर्ण माहिती इथे डॅशबोर्डला दिसणार आहे. तर डॅशबोर्डला इथे तुमचे क्रेडिट पॉईंट दाखवतात. सध्याचे झिरो टोटल क्रेडिट पॉईंट झिरो दाखवत आहे कारण कुठलीच माहिती याच्यामध्ये भरलेली नाही. आता क्रेडिट पॉईंट्स म्हणजे काय की तुमची पूर्ण माहिती म्हणजे शाळेत तुमची स्कूल शाळेची माहिती कॉलेजची माहिती, जर तुम्ही डिग्रीला जाता डिग्रीची पूर्ण रिलेटेड तुमची माहिती मार्क्स सगळी जी क्रेडिट पॉईंट असतात ती माहिती असते. आणि हे तुम्ही स्वतः भरू शकत नाही, तुम्हाला एकदा अपर आयडी तुम्ही स्वतःच काढू शकता पण माहिती भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉलेजकडेच जावं लागेल. त्यांना तुम्हाला सांगावं लागेल की हा तुमचा अपर आयडी आहे, याच्यामध्ये तुम्हाला त्यांना पूर्ण माहिती ऍड करण्यासाठी तुम्हाला सांगावं लागेल. आता तुम्हाला अपर आयडी डाउनलोड करण्यासाठी डिजिलॉकरचं जे ऍप आहे ते इन्स्टॉल करून घ्यावं लागेल मोबाईलमध्ये. त्याच्यानंतर तेव्हाच तुम्ही अपर आयडी डाउनलोड करू शकता. तर डिजिलॉकरचं ऍप पहिले मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं. डिजिलॉकर ते केल्यानंतर ओपन करून तुम्हाला काय करायचं, लॉग इन करायचं. डिजिलॉकरचं जे आहे लॉग इन करायचं, लँग्वेज सिलेक्ट करायची, कंटिन्यू इंग्लिश वगैरे केलं स्किप करायचं. की नंतर गेट स्टार्टेड इथे जे ऑप्शन आहे गेट स्टार्टेडचं ते करायचं, साइन इन करायचं. साइन इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते विचारणार आहे मोबाईल नंबरचं. मोबाईल नंबर तुम्ही टाकून घ्यायचा जो आधारला जोडलेला आहे तो टाकायचा, ओटीपी येणार आहे ओटीपी टाकायचा, सबमिट करायचं. सबमिट केलं ओटीपी टाकून सबमिट केल्यानंतर मग तुम्ही इथे डिजिलॉकरला लॉग इन होणार आहात. इथे आल्यानंतर तुम्हाला बघा आता ऑप्शन्स काय काय आहेत. अलाउ केलं, अलाउ केल्यानंतर इथे बघा ऑप्शन्स आहेत सर्च मध्ये. इथे जर तुम्ही सर्च मध्ये गेलात सर्च फॉर डॉक्युमेंट्स, आता सर्च फॉर डॉक्युमेंट्स मध्ये काय टाकू शकता तुम्ही, एबीसी टाकू शकता, एबीसी. सर्च फॉर डॉक्युमेंट्स एबीसी म्हणजे अपार किंवा एबीसी आयडी कार्ड येणार आहे, अपार किंवा एबीसी आयडी कार्ड. अशा पद्धतीने तुम्ही इथे सगळे तुमचे नेम वगैरे घेऊन येईल, नेम येईल तुमचं, डेट ऑफ बर्थ काय आहे तुमचं, जेंडर वगैरे घेऊन येईल. तुमचं ऍडमिशन इयर, आता ऍडमिशन इयर जे तुम्ही तिथे सिलेक्ट केलं जसं ऍडमिशन इयर वगैरे सिलेक्ट केलं होतं ते टाकायचं. आयडेंटिटी टाईप काय, रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर एनरोलमेंट नंबर न्यू ऍडमिशन जे काही असेल, माहित नसेल तर नंतर सुद्धा टाकू शकता. माहित नसेल काही नन टाकू शकता. नन टाकून तुम्ही गेट डॉक्युमेंट जर क्लिक केलं गेट डॉक्युमेंट तर तुमचं अपार आयडी कार्ड डाउनलोड होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही अपार आयडी कार्ड डाउनलोड सुद्धा करू शकता.